नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन यांनी अश्विनला सत्याचा पडदा दाखवल्यामुळे प्रियाच जे काही या मागचं म्हणजेच 22 वर्षाच्या पूर्वीच्या मागचं भयानक सत्य आहे ते अश्विन समोर येणार आहे. कारण की नागराज बरोबरच हॉस्पिटलमध्ये प्रियाचंही सीसीटीव्ही फुटेज सापडलं. त्यामुळे आता या सगळ्यामध्ये डीएनए टेस्ट मॅच ही कशी झाली हा प्रश्न हा त्यांच्या समोर उभाता राहिला. मग आता डीएनए टेस्ट मॅच झाल्यानंतर तेव्हा प्रतिमाहत्याची जी बॉडी नव्हती त्याबरोबर प्रियाची डीएनए टेस्ट मॅच झाली. मग आता नेमकं काय प्रकरण आहे? आताची डीएनए टेस्ट ही आपल्याला मॅच करायला हवी. म्हणजेच आता स्वतः अश्विन या बाबतीत मोठा पुढाकार घेऊन प्रियाची आणि प्रतिमाहत्याची पुन्हा एकदा डीएनए टेस्ट करणार आहे, तेही प्रियाला न कळवता. त्यामुळे आता जेव्हा डीएनए टेस्ट म्हणजेच प्रतिमा आणि प्रियाचे डीएनए टेस्टचे रिपोर्ट हे जेव्हा निगेटिव्ह येतात, तेव्हा अर्जुन आणि अश्विन हे दोघेही सगळ्या घरच्यांना इन गेट टुगेदरच्या दिवशीच हे रिपोर्ट दाखवून कसा धमाका करणार आहेत, हे सगळे आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की अश्विन आणि सायली हे दोघजणही म्हणजेच काय बोलतात हे प्रियाला ऐकायचं असतं. त्यामुळे प्रिया कान लावून रूमकडे बसलेली असताना तिथे अश्विनला बघतच सायलीने पटकनच दरवाजा बंद करून सायलीने अगदी हुशारी बुद्धीने प्रियाला हे काहीही सांगू नका, कारण की जर तुम्ही हे प्रियाला सांगितलंत तर मात्र तिला महिपच्या कडून धोका असू शकतो अशी हुशारी लढवून अगदी सायलीने हे सगळं अश्विनला प्रियाला सांगण्यापासून अडवणूक केलेली आहे. पण मात्र अश्विनला तर भीती आहेच, कारण की जर या सगळ्यात प्रिया इन्व्हॉल्व असली तर याची भीतीही त्याला एनीकडे असते. परंतु प्रियावरच प्रेम हे त्याला हे सगळं स्वतःला रिअलाइज करून देत नसतं. त्यामुळे आता अश्विन हा सायली आणि अर्जुन यांना सांगतो की मी हे काही सांगणार नाहीये तन्वीला, परंतु मी तिच्यावरती अविश्वास दाखवतोय यातला अजिबातच भाग नाही. तर या सगळ्यातच आता प्रियाला मात्र टेन्शन आलंय की हे दोघेजण नक्की काय बोलत होते. मग अश्विन कडून गेट टुगेदरच कळताच हे सगळं गेट टुगेदर फक्त मर्यादित नव्हतं, म्हणजे याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे हे प्रियाला मात्र समजले. प्रिया आता ठरवते की नक्की हे लोक काय बोलत होते, या सगळ्याचा शोध घ्यायचा. आणि हे जर नेमकं दुसरं काही बोलत असले तर मात्र मला लक्ष ठेवायला हवं असा प्रियाच्या आता डोक्यामध्ये विचार सुरू असतो. त्याचबरोबर आता सायली आणि अर्जुन हे दोघे जणही बाजूला येतात आणि म्हणतात की बरं झालं आपण हे सगळं असं अश्विनला सांगितलं. आता या प्रकरणात अश्विन देखील तोंड घालेल, म्हणजे जर या प्रकरणाशी प्रियाचा काही हात असेल तर तो स्वतः बघू शकेल. म्हणजे कसं आहे, जर प्रिया या महिप्त किंवा नागराज काकाला सामील असेल तर ही गोष्ट अश्विनच्या समोर येईल आणि अश्विन स्वतः प्रियाला शिक्षा करेल किंवा प्रियाच खरं रूप काय आहे ते समोर येईल. सायली म्हणते की हो, अश्विन भाऊजींना यामध्ये इन्व्हॉल्व करण्याच्या मागे हेच कारण आहे आपलं की लवकरात लवकर प्रियाच सत्य हे अश्विन भाऊजी समोर आलं पाहिजे आणि त्यांना जे काही ते लाईफ पार्टनर समजतायत ती मुलगी ही खूप खतरनाक आहे हे समजलं पाहिजे. हेच त्यांचा हेतू असतो. तर इथे आता सायली ही कल्पनाला सांगते की आई, आपण गेट टुगेदर करणार आहोत, आपण सगळं व्यवस्थित करूया, कारण की तुम्हाला माहिती आहे या प्रकरणात ना आता अश्विन भाऊजी पण आपल्याबरोबर आहेत. म्हणजे गेट टुगेदरमध्ये अश्विन भाऊजीही सहभाग घेणार आहेत. बरं का? हे ऐकल्यावर आता कल्पनाला खूप आनंद होतो. ती म्हणते की खरंच सांगते सायली, म्हणजे अश्विन तयार झाला का, पण तो त्या तन्वीलाही सोबत घेऊन येणार. मग सायली म्हणते की ठीक आहे ना, यायचे असेल तर येऊ दे, तसही प्रतिमा हात ते असणारच आहेत, रविराज काका पण असतील. मग तन्वी नसेल तर त्यांना थोडं का होई ना वाईट वाटेलच ना. त्यापेक्षा आपण तन्वीलाही सोबत घेऊया, असू देत, तिला यायचंय तर ती येईल किंवा नाही येईल हा तिचा प्रश्न राहिला. पण आपण तिला नकार देऊ शकत नाही. फक्त अश्विन भाऊजींसाठी
आता तिचं हे समजदारीच बोलणं पाहून कल्पना म्हणते की खरंच सायली म्हणजे ना, तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. ग तन्वी, तुझ्या इतक्या वाईटाचा विचार करते, कधीही तुला डोळ्यात धरत नाही ती, परंतु तरीही तू तिच्यासाठी इतका चांगला विचार करते, म्हणजे तिच्यासाठी नाही तर अश्विनसाठी. अश्विन घरात व्यवस्थित राहावा, आणि अश्विननेही अर्जुनचा किती अपमान केला तरी तू अश्विनला चुकीचं ठरत नाही. एखादी मुलगी असती तर ती म्हणाली असती की ते दोघेजण नाही येतेत फंक्शनमध्ये, तर जाऊ दे, कशाला इन्व्हॉल्व करायचं, परंतु तू मात्र त्यांना अगदी आनंदाने इन्व्हॉल्व करून घेतल. सायली म्हणते की आई करणारच ना, मी एकेकाळी अश्विन भाऊजी कसे साधे पोळे होते हे मला माहिती, आणि आताही ते तसेच आहेत. फक्त फरक इतका पडलाय की ते त्यात नवीमुळे बदललेत, बाकी काही नाही. पण मला एक दिवस खात्री आहे, नक्कीच एक दिवस असा येईल ज्या दिवशी अश्विन भाऊजींचे तिच्याबरोबर विरुद्धचे डोळे उघडलेले असतील आणि ते स्वतः तन्वीला आपल्या आयुष्यातून दूर फेकून देते. आता हा दिवस लवकरच येईल असं कल्पना आणि सायलीला मात्र वाटत असतं. तर इथे सायली ही ठरवते की आपण आता गेट टुगेदरच ठरलंच आहे, तर सगळ्या कुटुंबाला एकत्र आणायचं आणि नवीन वर्षात स्वागत अगदी आनंदाने करायचं असं सायलीने ठरवलेलं असतं. आणि सुमनला पण सायलीची ही कल्पना फार आवडलेली असते. सुमन म्हणते की सायली, या खरंच खूप बरं वाटते. म्हणजे एरवीर सांगू का तुला सायली, हे असं ना नवीन वर्षात स्वागत किंवा नवीन सहन असं काही वेगळं वाटतच नाही मला. म्हणजे हे नागराज आहेत ना, ते दरवेळेला आपल्या मित्रांसोबत पार्ट्या कर किंवा बाहेर जा असंच त्यांचं सुरू असतं, परंतु यावेळेला मला तुझ्यामुळे आपल्या सगळ्या कुटुंबासोबत वेळ घालवता येणार आहे, त्यामुळे खरंच मला खूप आनंद होतोय असं म्हटल. यावर आता सायली म्हणते की हो, आपण सगळे खूप मजा मस्ती धमाल करणार आहोत. आणि सायली मात्र हे सगळं खूपच आनंदाने एन्जॉय करणार असते. आणि मेन म्हणजे अस्मितालाही या सगळ्याच्या बाबतीत खूपच आनंद असतो. आणि तेव्हा आता अर्जुनला मात्र सचिनचा राग येत असतो, त्यामुळे सचिनला तो वेळोवेळी वन करत असतो की तुझं हे जे काही नाटक आहे ना, माझ्या समोर करू नको. मला माहिती आहे अस्मिताई ही तू आहेस म्हणून आनंदी आहे, परंतु जर असा प्रकार नसताना तर मी कधीच तिला तुझ्याबद्दलच सगळं सत्य सांगून टाकलं असतं. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेव, किती ते काय झालं ना तरीही अजूनही मी तुला माफ केलेलं नाही आणि मी काही ॲक्शन घेत नाहीये. याचा अर्थ असा नाहीये की मी तुला सांगून दिलं त्याला या बाबतीतलं एखादीशन लक्ष आहे. सायली म्हणते की अर्जुन सर, मला ना असं वाटत की हळूहळू ना अश्विन भाऊजी हे प्रियाच्या विरोधात वागतात. तेव्हा मग हे सगळं बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो की हे कसं कळल तुला. सायली म्हणते की अर्जुन सर, मला ना असं वाटतं की कधीही प्रियाना त्यांच्याशी बोलायला जाते, परंतु अश्विन भाऊजी तिला टाळत आहेत. आणि खरंच जर त्यांचं तिच्यावरती प्रेम आहे हे नक्की म्हणजे ते दिसून येत आपल्याला, कारण तिची खूप काळजी असते. पण हे जे काही प्रियाच वारंवार खोट वागणं आहे ना, हेच त्यांना कटकते. मग अर्जुन म्हणतो की सायली, हे असेल तर चांगलंच आहे. हळूहळू त्या अर्जुनलाही अश्विनलाही समजेल की प्रिया कशी वागते ते. तर इथे आता सायली ही घरी येऊन आनंदाची बातमी देते, म्हणजेच प्रतिमा आणि रविराजला, की अश्विन भाऊजी पण यामध्ये आपल्याबरोबर आहेत. म्हणजे हे प्रकरण 22 वर्षापूर्वी नेमकं काय होतं, कशा प्रकारे ती प्रतिमा, त्याची बॉडी आणि त्या सगळ्या गोष्टी याच्याबद्दलचे टेस्ट रिपोर्ट्स, सगळं काही आपला घरातलाच डॉक्टर म्हणजे अश्विन बघणार आहे. त्यामुळे अश्विन या गोष्टी आता व्यवस्थितपणे मॅनेज करू शकेल हे आता प्रतिमाला आणि रविराजला अर्जुन सांगतो. पण आता अर्जुनला हे बोलल्यानंतर रविराज म्हणतो, म्हणजे मला सांगा की ही सगळी गोष्ट तो जाऊन त्या तन्वीला सांगणार, म्हणजे तन्वी तिच्या त्या माणसांपर्यंत नक्कीच पोहोचू शकते. तेव्हा सायली म्हणते की नाही, त्याची सोय मी केली व्यवस्थित, कारण की मी त्यांना सांगून ठेवले की जर हे सगळं होईल म्हणजे तिलाला तुम्ही सांगाल तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तिला काही सांगू नका.
आणि ते त्यांनी मान्य केलं, कारण की त्यांचं तिच्यावर खूप प्रेम होतं. आता हे झाल्यानंतर अश्विन हा सारखा आपल्या कामातच बिझी असतो, म्हणून प्रियामध्ये त्याच्याकडे येत त्याला विचारत असते की मला सांग ना अश्विन, नेमकं काय आहे, म्हणजे गेट टुगेदरसाठी तुमचं असं काय प्लॅनिंग सुरू आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की हे बघ, मला ना तन्वी यामध्ये काही माहिती नाहीये, आणि हे जे काही चाललंय ते मी माझं काम करतोय. महे फक्त तुला हवं तर तू जाऊन बघ ना, म्हणजे काय करणार आहेत काय नाही यामध्ये तूही इन्व्हॉल्व्ह हो. आणि घरात तुला कोणीच असं सांगितलेलं नाहीये की कशात इन्व्हॉल्व्ह होऊ नको म्हणून. तुझी वेगळी राहतेस, त्यामुळे तुला जायला नक्कीच काही प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा आता ती पुन्हा त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि म्हणते की हे बघ अश्विन, मी तुझ्यासाठी नाश्ता आणलाय, प्लीज करून घेतोस का. तेव्हा अश्विन म्हणतो की नाही, मला नकोय, ठीक आहे राहू दे, मला खायची इच्छा नाहीये असं म्हणून तो तिथे ठेवायला सांगतो. आता मात्र प्रिया विचार करते की हा माणूस करतोय का की काय नेमकं, म्हणजे याच्या मनात नेमकं काय चालू आहे हे प्रियाला कळायलाच नसतं, कारण की जर अश्विन हा मनातलं सांगू शकेल तर तिला काहीतरी ओळखता येऊ शकतं की साहिली अर्जुन नेमकं काय शोधतात. परंतु प्रियापर्यंत कुठेही काहीही हे कळून देत नसतात. आता प्रियाची जी सत्य जाणून घेण्याची धडपड असते ती साहिलीला अगदी व्यवस्थित दिसत असते, कारण की प्रिया हे जे काही वागते ना त्यामागे तिचा नेमका काय हात आहे हे सायलीने अगदी बरोबर ओळखलेलं असतं. आणि त्यानंतर मग आता सायली ही कल्पनाला सांगते की आपण ना त्या दिवशी मस्तपैकी असा बेद करूया, आणि त्यांचे सगळे काही त्या दिवशी कसं डेकोरेशन करायचं, काय मेन्यू असणार आहे, सगळं काही व्यवस्थितपणे डिसाईड होत असतं. तर त्या दिवशीच नेमके बरोबर सगळेजण असतात आणि आता सगळेजण तयार होऊन एकत्र आलेले असतात आणि सगळे गेम्स वगैरे सुरू होतात. आणि बरोबर साहिली आणि अर्जुन हे दोघे जणही उभेच असतात, कारण की अश्विन एक मोठा त्याने स्वतःनेच खुलासा करणार असतो. आता प्रतिमा आल्याबरोबर साहिली येऊन तिला मिठी मारते, कारण की प्रतिमाचा आणि साहिलीच बॉन्डिंग काही वेगळंच असतं आणि ते सगळ्या घराला दिसत असतं. प्रतिमा आणि प्रिया यांच जेवढे वाइब्स मॅच होत नाहीत ना, तेवढ्या जास्त वाइब्स प्रतिमा आणि साहिलीच्या होतात, हे आता सगळ्यांना ठाऊक असतं. आता रविराजच म्हणतो की हो अगं सायली, प्रतिमा इथे गेट टुगेदर नाही तर सायलीला भेटायला जायचंय याचा आनंद तिला सगळ्यात जास्त होतो. मग आता सायली म्हणते की या सगळ्यांनी बसा. आता सायली सगळ्यांसाठी छानपैकी सरबत वगैरे देते आणि मग सुमन म्हणते की सायली ती बिचारी एकटीच आलेली असते, तेव्हा मग नागराज काका तिच्या सोबत नाही याच वाईट तिला खूप वाटत असतं. सायली ही अगदी बरोबर ओळखते की नागराज काका बरोबर नाही, म्हणून सुमन काकूचा चेहरा पडलाय, परंतु सायली तिला समजावते की काहीच काळजी करू नको सुमन काकू, नागराज काकांचं नेमकं काय चाललं ना हे आपण लवकरात लवकर शोधून काढू, म्हणजे त्यांचं काय सुरू आहे हेही आपल्याला बघता येईल. तर इथे आता अश्विन अजून आलेला नसतो, म्हणून प्रिया विचार करते की नक्की हा काय झालंय आणि हा कुठे गेलाय, म्हणजे त्या दिवशी तर गेट टुगेदरमध्ये हा येणार असं सांगितलंय आणि सगळीकडे इनिशिएट घेत होता. मग आज अजून अश्विन कसा आलेला नाही. परंतु सायली आणि अर्जुन यांना अगदी व्यवस्थित माहीत असतं की अश्विन हा एका मोठ्या सत्याचा खुलासा करण्यासाठी गेला, म्हणजे 22 वर्षापूर्वी जे रिपोर्ट्स हे पॉझिटिव्ह आले तर आता ते निगेटिव्ह येतात की पॉझिटिव्ह, याचा विचार हा त्या दोघांची डोक्यात आलेला असतो. खरं तर हे प्रकरण अजिवा शोधायचा प्रयत्न अश्विन करतो आणि सगळी रिपोर्ट चेक करतो. त्यावेळेला जी प्रतिमा आत्याची बॉडी म्हणून दाखवण्यात आली होती त्याचे रिपोर्ट्स, डीएनए टेस्टचे रिपोर्ट हे प्रियाबरोबर मॅच झालेले असतात आणि त्यामुळे अश्विनीला एक मोठा प्रश्न पडलेला असतो की तेच डीएनए टेस्टचे रिपोर्ट जर त्यावेळेला प्रियासोबत मॅच झाले होते, मग आता नेमकं काय होणार आहे. हे रिपोर्ट चेंज झाले होते की नक्की ती व्यक्ती जी गेली तिची मुलगी, म्हणजे तिची मुलगी तन्वी आहे. काय गोष्टी आहेत या गोष्टी आता अश्विनला समजून घ्यायच्या असतात.
त्यामुळे अश्विनने एक मोठा निर्णय घेतलेला असतो स्वतःहून, ते म्हणजे की तन्वीची आणि प्रतिमत्याची DNA टेस्ट करायची आणि त्यावरूनच नेमकं सत्य काय आहे. खरंच तन्वी ही त्या गेलेल्या बाईची मुलगी आहे की प्रतिमत्याची मुलगी आहे, की नेमकं रिपोर्ट्समध्ये चेंजेस करण्यात आले होते 22 वर्षांपूर्वी. या सगळ्यांचा शोध घेण्यासाठी आता अर्जुन आणि सायली, त्याचप्रमाणे अश्विनने हे मोठं पाऊल उचललेलं असतं. आता प्रोग्राम मध्ये सगळेजण जमलेले असतात. अर्जुन आणि सायलीला फक्त माहीत असतं की अश्विन हा ते टेस्ट म्हणजे जे सॅम्पलचे रिपोर्ट असतात ते कलेक्ट करण्यासाठी गेलेला असतो. अश्विनने अगदी व्यवस्थितपणे प्रतिमाचे, त्याचप्रमाणे प्रियाचे कोणालाही न कळू देता DNA टेस्टचे रिपोर्ट आता मॅच करून घेतलेले असतात. तर हे सगळा प्रोग्राम होत असताना इथे सायलीला तिचे सगळे लहानपण आठवत असते. म्हणजे जे जे काही लहानपणी घडलंय त्या सगळ्या गोष्टी आता तिला हळूहळू आठवत असतात आणि त्या विचारांनीच ती आता शांत बसलेली असते. म्हणजे जे काही घडतंय हे पूर्वी घडून गेले, असं पूर्वी व्हायचं असं तिला वाटत असतं आणि जुन्या गोष्टी सगळ्या तिला आठवतात. अर्जुनचा वाढदिवस, सगळ्या गोष्टी आणि आई बाबा असे सगळे समोर बसलेत हे तिला असं जाणवत असते. म्हणजे यापूर्वी हे सगळं होऊन गेले. आता विमल सगळ्यांसाठी मस्तपैकी खायला वगैरे आणते आणि हे पाहून सगळीकडे आता माहोल झालेला असतो. प्रताप म्हणतो की चला आता आपण एक गेम्सला सुरुवात करूया. सायली आणि अस्मिता यांनी मिळून गेम डिसाईड केलेत ना. आता आपण ते गेम खेळूया. सगळं अगदी आनंदाचं वातावरण असतं आणि त्याच वेळेला तिथे सगळ्यांसमोर अश्विन आलेला असतो. अश्विनला पाहिल्यावर सगळे बघतच बसतात की अश्विन, अरे काय झालं, तू इतक्या लेट कस काय आलास? बरं ठीक आहे, तू आम्हाला जॉईन हो, असे सगळेजण म्हणजेच प्रताप आणि कल्पना वगैरे म्हणायला लागतात. अश्विन म्हणतो की 1 मिनिट बाबा, म्हणजे आपण एकत्र जॉईन होणारच आहोत, पण मला माहिती आहे मी खूप मोठी चूक करतोय या इथे. या वेळेला इतकं सगळ्या चांगल्यांचा मूड आहे, म्हणजे सायली वहिनी आणि ममा या सगळ्यांनी मिळून इतकं छान डिसाईड केली अस्मिताने. पण मला एक गोष्ट इथे सांगायची आहे आणि ही गोष्ट मी जास्त काळ थांबवून ठेवू शकत नाही. मला माझ्या घरच्यांना जे काही सत्य आहे ते आता दाखवायचे आहे. इतके दिवस मी घरच्यांशी खूप चुकीचा वागलो. आता मला त्याचा खूप पश्चाताप होतोय. खरं तर मला घरातले तुम्ही सगळेजण सांगत होतात की हे सगळं खूप खोटं आहे. म्हणजे माझ्याबरोबर जे वागलं जातंय, मी एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहे, असं सगळं तुम्ही सांगून देखील समजावून देखील मी समजू शकत नसतो. आता रविराज हा अश्विनकडे रागानेच बघतो, कारण की अश्विन हा प्रियाच्या बाजूने आहे हे पहिल्यापासूनच रविराजला आवडत नसतं. मग आता अश्विन हा सगळ्यांना सांगतो की मी आता 22 वर्षांपूर्वी जे काही घडलेलं ते सत्य सगळ्यांसमोर आणतोय. म्हणजे हे जे काही DNA टेस्टचे रिपोर्ट होते, म्हणजे प्रतिमाहत्याची जी जुनी बॉडी सापडली होती, म्हणजे ती प्रतिमाहत्या नव्हती. अशा बाई बरोबर रियाचे त्यावेळेला DNA टेस्टचे रिपोर्ट्स मॅच झाले होते. मग आता पुन्हा मी तो DNA टेस्टची रिपोर्ट काढली आहे, तेव्हा सगळे बघायला लागतात की आता हे सगळं करण्याची काय गरज होती. तेव्हा अश्विन म्हणतो की गरज होती, कारण की या सगळ्यात नेमकं कोण खोट बोलते हे आम्हाला शोधायचं होतं आणि त्यामध्ये आम्ही सक्सेसफुल झालोय. तेव्हा सगळे बघत बसतात की काय झालंय, म्हणजे तू नक्की कोणाचे टेस्ट घेतलीयस. तेव्हा अश्विन सांगतो की हो, मी आता सगळ्यांना सांगतो, ही DNA टेस्टची रिपोर्ट होती. ती म्हणजे ते रिपोर्ट आहे ते म्हणजे तन्वीचे आणि प्रतिमाहत्याचे. आता रागानेच तो प्रियाकडे बघायला लागतो. तिथल्या तिथे प्रिया मान खाली घालते आणि तिच्या लक्षात येत की आता मला समजते नेमकं सायली आणि अर्जुन अश्विन सोबत काय बोलत होते. ते रूममध्ये यांचं नेमकं काय सुरू होतं हे आता तिला कळायला लागतं. आता प्रिया मात्र खूप घाबर असते, परंतु ती चेहऱ्यावरून दाखवून देत नाही. तिला याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अश्विन म्हणतो की बोल ना, तुला काही बोलायचं तन्वी. तेव्हा ती काहीच बोलत नाही. मग तो म्हणतो की सॉरी ॲक्च्युली मी तुला तन्वी म्हणालो, तू
तर तन्वी नाहीच आहेस, तू प्रिया आहेस. आता त्याच्या तोंडून हे ऐकल्यावर ती गप्पच बसते. नंतर मग अश्विन म्हणतो की बोल ना, तू सांगतेस की मी सांगू. तेव्हा ती बोलायला लागते की नको म्हणजे काय झालं अश्विन, तू नेमक काय बोलतोयस. आता ती पप करत तिला काय बोलायचं ते काही सुचत नसतं. नंतर मग आता सगळ्यांसमोर ते DNA टेस्टचे रिझल्ट हे अश्विनने आणलेले असतात ते ओपन करून तो सगळ्यांना दाखवतो आणि म्हणतो की अर्जुन दादा, तू जे म्हणत होतास ते योग्य आहे. ते टेस्टचे रिपोर्ट हे स्वतः तन्वी तिच्या साथीदारांनी बदललेले असणार, कारण की हे जे आत्ताचे DNA टेस्टचे रिपोर्ट प्रतिमाचे आणि तन्वीचे आलेत ना, ते निगेटिव्ह आहे. म्हणजेच ही मुलगी म्हणजेच प्रिया ही प्रतिमा ते आणि रविराज काका यांची मुलगी नाहीये, ही कोणीतरी दुसरीच आहे. आता या इतक्या मोठ्या सत्याचा उलगडा अश्विनने सगळ्यांसमोर केलेला असतो आणि हे ऐकून प्रतिमत्याला आणि रविराज काकाला तर खूप मोठा धक्का बसतो. त्यावर आता सायली ही बघतच बसते, कारण की सायलीला माहीत असतं की ही जो प्रिया आहे ही वेगळीच आहे, ही यांची मुलगीच नाहीये. तेव्हा सायलीच ते तोंड पाहून प्रियाला आणखीनच राग यायला लागतो आणि घरात अर्जुन आणि बाकीचे सगळे एकच टेन्शनमध्ये असतात, कारण की इतकं मोठं सत्य हे प्रियाने लपवलेलं असतं. आणि मग त्याच वेळेला प्रतिमा, रविराज काका सगळे जण तिच्याकडे बघतच राहतात की नेमकी ही मुलगी आहे तरी कोणही आपल्याला फसवते. हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आता खुद्द अश्विनने या सगळ्याचा खुलासा केलेला असतो. आता नेमकं प्रियाच्या बाबतीत काय घडणार आहे. आता प्रियाकडून सगळी कबुली सायली आणि अर्जुन कसे काढून घेणार. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.